लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंनो खुशखबर 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 तुमच्यासाठी एक मोठी बातमी समोर आली आहे। अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे। मोठी घोषणा झाली आहे। सरकारने लाडक्या बहिणीसाठी एक मोठी घोषणा केलेली आहे। ती घोषणा मी तुम्हाला सांगणार आहे। जवळजवळ 40,000 रुपये तुम्हाला वाटप होणार आहे। तुम्ही बरोबर ऐकलंय, तुम्हाला 40,000 रुपये वाटप होणार आहे आणि ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत बसलात तो म्हणजे मे महिन्याचा हप्ता, 11वा हप्ता। याच्या वाटपाबद्दल पण एक मोठी बातमी समोर आली आहे। तर दोन्ही पण गुड न्यूज तुम्हाला याच व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। कोणत्या कोणत्या ताईला 40,000 रुपये हवेत एकदा पटपट एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि कोणत्या ताईला 11वा हप्ता म्हणजे मे महिन्याचा हप्ता हवाय पटपट एकदा कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला आतापर्यंत 10 हप्ते जमा झाले आहेत का एकदा मला कमेंट बॉक्समध्ये पटकिनी सांगायचंय। तुम्हाला मी पुराव्या सहित दाखवणार आहे। लाडक्या ताईंनो बघा, पुराव्या सहित तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवणार आहे। एक मोठी घोषणा झालेली आहे। आपल्या महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री म्हणजेच या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी एक मोठी घोषणा केली आहे। लाडक्या बहिणीसाठी एक मोठी बातमी त्यांनी दिलेली आहे। ती बातमी तुम्हाला मी सांगणार आहे। चला व्हिडिओला वेळ न वाया घालवता सुरुवात करूया। चला व्हिडिओ पण शेवटपर्यंत बघा। लाडक्या ताईंनो खूप महत्त्वाची बातमी असणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला मे महिन्याचा हप्ता कधी वाटप होणार आहे ते पण मी सांगणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा। चला सगळ्यात सुरुवातीला आपण बघूया नेमकी मोठी घोषणा काय झाली आहे। अजितदादांची घोषणा या ठिकाणी तुम्ही बघू शकता। अजितदादांची घोषणा झालेली आहे। या ठिकाणी तुमच्या साम टीव्हीची ही बातमी तुमच्या समोर आहे। लाडक्या बहिणीला कर्ज भेटणार आहे। लाडकी बहीण योजनेबाबत मोठी घोषणा झालेली आहे। काय बातमी आहे बघूया। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट दिली आहे। महायुती सरकार लाडक्या बहिणींना स्वावलंबी बनवण्यासाठी 40,000 रुपयांचं कर्ज देण्याचा विचार करत आहे। त्यांनी या योजनेबाबत विरोधकांकडून पसरवल्या जाणाऱ्या अफवांकडे लक्ष देऊ नका असंही आवाहन केलंय। नांदेडच्या मुखेड तालुक्यातील चव्हाणवाडी इथल्या कार्यक्रमात ते बोलत होते। लाडक्या ताईंनो सगळ्यांनी आता बघितलं असेल, त्यांनी डायरेक्ट सांगितलंय ज्या अफवा पसरत आहेत, विरोधक अफवा पसरत आहेत किंवा वेगवेगळ्या मीडियामध्ये ज्या अफवा पसरत आहेत की लाडकी बहीण योजना बंद पडणार आहे, लाडक्या बहिणींना आता काही भेटणार नाहीये, लाडक्या बहिणीचा पुढचा हप्ता रखडणार आहे, अशा बऱ्याच या ठिकाणी बातम्या, फेक स्वरूपाच्या बातम्या या ठिकाणी पसरल्या जात आहेत किंवा विरोधक पण म्हणत आहेत की बाबा लाडकी बहीण योजना आता बंद पडणार आहे, सरकारकडे मोठा आता कर्ज घ्यावं लागणार आहे, त्याच्यामुळे लाडक्या बहिणीची योजना आता बंद पडणार आहे। असं काही होणार नाही। तुम्हाला मी मागे पण सांगितलं होतं, परत सांगतोय, लाडक्या बहिणींनो पुढच्या 1 वर्षाचं तुमचं पैशाचं नियोजन ऑलरेडी लावलेलं आहे। अर्थसंकल्पामध्ये, बजेटमध्ये पुढच्या 1 महिन्यापर्यंत तुम्हाला पैसे मंजूर झालेले आहेत। जवळजवळ 36,000 कोटी तुम्हाला मंजूर झालेले आहेत। त्याच्यामुळे काळजी करायची गरज नाहीये। हप्ता मागे पुढे होऊ शकतो, 1-2 दिवस, 5 दिवस, 10 दिवस मागे पुढे होऊ शकतो, पण 100% तुम्हाला हप्ता भेटणार म्हणजे भेटणार। पुढच्या मार्च महिन्याच्या म्हणजे 2026 च्या मार्च महिन्यापर्यंत तुम्हाला पैसे भेटणार म्हणजे भेटणार। त्याच्या पुढचं पैसे कसे भेटणार आहेत, 2100 भेटणार आहेत का ते पुढच्या अर्थसंकल्पामध्ये समजणार आहे, पण तोपर्यंत या 1 वर्षामध्ये तुम्हाला 100% पैसे भेटणार म्हणजे भेटणार। चला तिथं आमचे दर महिन्याला 1,500 रुपये त्या भगिनीला जातात। त्याच्याऐवजी त्या भगिनीला त्यांनी 30 ते 40,000 रुपये द्यायचे आणि हप्ता ह्याच्यातनं त्यांचा जाईल। 40-50,000 रुपयाचं भांडवल जर तिला झालं तर त्याच्यातनं ती माझी बहीण काही ना काही स्वतःचा व्यवसाय करू शकेल। तर लाडकी बहिणीसाठी आता महत्वाची बातमी या ठिकाणी दिलेली आहे की बघा लाडक्या ताईंनो तुम्हाला 30 ते 40,000 रुपयापर्यंत या ठिकाणी कर्ज भेटणार आहे। कर्ज म्हणजे कशासाठी, तुम्हाला वेगवेगळ्या कामासाठी, स्वावलंबी होण्यासाठी। बरं असं काही नाही की तुम्हाला उद्योगधंदाच टाकावा लागणार आहे, की तुम्ही वेगवेगळ्या कारणासाठी तुम्ही या ठिकाणी कर्ज घेऊ शकतात। आणि कर्जाचे पैसे कसे फेडणार आहेत, तर जे तुम्हाला लाडक्या बहिणीचे 1,500 रुपये भेटणार आहेत ते हप्ते त्या ठिकाणी बँकेला दिले जातील आणि तुमचे 30 ते 40,000 रुपये तुम्हाला सुरुवातीला डायरेक्ट भेटणार आहेत। बघा कोणत्या कोणत्या ताईला ही मोठी आनंदाची बातमी समजली आहे, लक्षात घ्या। कर्ज भेटणार आहे आणि एकदम कमी व्याज दरावर हे कर्ज असणार आहे। सुरुवातीला तुम्हाला डायरेक्ट मोठी अमाऊंट भेटणार आहे। जे तुम्ही इतर सावकाराकडून पैसे घेतात किंवा इतर कुणाकडून पैसे घेतात ते पैशाचं व्याज दर खूप मोठं असतं। वर्षाला तुम्ही जर बघितलं तर खूप मोठ्या स्वरूपात तुम्हाला पैसे द्यावे लागतात, पण या ठिकाणी या कर्जामुळे ही सरकारची योजना असल्यामुळे तुम्हाला कमीत कमी व्याज दरामध्ये 30 ते 40,000 रुपये, 50
50,000 रुपये तुमच्या अकाउंटला येणार आहेत आणि ते पैसे कसे फेडणार आहेत? तुम्हाला पण पैसे फेडायची गरज लागणार नाही. या ठिकाणी काय होणार आहे, जे तुमच्या लाडक्या बहिणीचे 1,500 रुपये प्रत्येक महिन्याला भेटतात तेच हप्ते या ठिकाणी काय केले जातील, बँकेला या ठिकाणी भरले जातील. ते ऑटोमॅटिक वरून प्रोसेस होणार आहे. अशा स्वरूपाची बातमी या ठिकाणी अजितदादा पवार यांनी दिलेली आहे. तर लाडक्या बहिणींनो, एक छोटा प्रश्न तुम्हाला विचारतोय, सर्वांना हे कर्ज हवंय का? कर्ज म्हणजेच काय, 30 ते 40,000 रुपये तुम्हाला हवेत का? एकदा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, कारण त्याच्याबद्दल ते कसे प्रोसेस करायचे, कुठं पैसे, कसा अर्ज करायचा, सगळ्या गोष्टी तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. कारण अजून त्याच्याबद्दल माहिती आलेली नाहीये, कसं कर्ज भेटणार. ही फक्त तशी घोषणा झाली आहे. घोषणा झाल्यानंतर कोणत्या बँकेमध्ये तुम्हाला फॉर्म भरावा लागेल, कशा स्वरूपात भरावं लागेल, काय असणार आहे, सगळं सांगतो पुढच्या व्हिडिओमध्ये. पण अजून, कारण की अजून वरून बातमी आलेली नाहीये की अर्ज कुठं करायचं बघा. त्याच्यामुळे जर असं कोणी तुम्हाला म्हणत असेल की बाबा इथे अर्ज करा तुम्हाला 43,000 भेटतील, अशा फेक गोष्टीवर लक्ष देऊ नका. कारण की फक्त आताशी घोषणा झाली आहे, 30 ते 40,000 रुपये भेटण्याची घोषणा झाली आहे. अजून त्या ठिकाणी अंमलबजावणी झालेली नाहीये किंवा अजून या ठिकाणी कोणती प्रोसेस पुढे आलेली नाहीये. त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो, जर कोणी फेक कॉल तुम्हाला करत असतील, फेक मेसेज कोणी देत असतील की बाबा कर्ज काढायचं असेल, तर लाडक्या बहिणींनो या ठिकाणी क्लिक करा, असं काही करू नका. अजून तशा प्रोसेस काही झालेली नाहीये. तुम्हाला जर प्रोसेस पुढची आली तर तुम्हाला मी स्वतःच सांगणार आहे. त्याच्यामुळे आपले हे चॅनलवरले व्हिडिओ बघत राहा आणि चॅनलला कोणी नवीन असतात तर सबस्क्राईब करून ठेवा. चला व्हिडिओ पूर्ण बघूया. कर्जाबाबत अजित पवारांनी माहिती दिलेली आहे. लाडक्या बहिणींना हे कर्ज कसं मिळवता येईल आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. लाडक्या बहिणींना आता कर्ज देखील मिळू शकतं. स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी 40,000 कर्ज त्यांना मिळू शकणार. सरकार बँकांच्या सहकार्यानं एक योजना आखतंय. कर्जाचे हप्ते सरकारने दिलेल्या 1,500 रुपयांमधून परत करता येतील. तर काही बँका या योजनेमध्ये मदत करण्यासाठी पुढे आल्या. तुम्ही सगळ्यांनी लाडक्या ताईंनो बघितलं असेल की तुम्हाला आता कर्ज भेटणार आहे आणि कर्जाचे हप्ते कसे भरणार आहेत तुम्ही, तर ते तुम्हाला जे लाडक्या बहिणीचे प्रत्येक महिन्याला जे पैसे 1,500 रुपये किंवा 2,100 जे भेटणार आहेत ते काय करणार, बँके स्वतः आपल्याकडे ठेवणार आहेत. कारण की तुम्हाला ऑलरेडी ते 30 ते 40,000 रुपये सुरुवातीलाच देणार आहेत. तर बघा लाडक्या ताईंनो, एक मोठी बातमी समोर आली. डायरेक्ट तुम्हाला बघा 30 ते 40,000 रुपये म्हणजे जवळजवळ 3 वर्षाचे पैसे तुमच्या अकाउंटला डायरेक्ट येणं. प्रत्येक वर्षाला किती रुपये हजार येतात बघा, आपल्याला 18,000 येतात. बघा लाडक्या बहिणीचे 18,000 प्रत्येक वर्षाला येतात. तर 18 दोन्ही 36,000 म्हणजे 2 वर्षाचे. पण जर तुम्ही कर्ज काढलं, लोन जर घेतलं, तर पुढच्या 2 वर्षाचे तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे डायरेक्ट भेटणार आहेत. त्याच्यामुळे एक मोठी बातमी समोर आली. जर तुम्ही हे 30 ते 40,000 रुपये उचलले तर तुम्हाला डायरेक्ट या ठिकाणी मोठा बेनिफिट होणार आहे. आणि तुम्ही तुमचे स्वतःचे उद्योगधंदे असतील किंवा तुमचे काही लघु उद्योग असतील किंवा काही तुम्हाला जे स्वावलंबनासाठी जे लागणार आहेत पैसे, तुम्ही त्या कर्जामधून काढू शकतात. तर लाडक्या ताईंनो, एक मोठी संधी तुमच्यासाठी आलेली आहे. नक्कीच याचा तुम्हाला फायदा करून घ्यायचा आहे. चला लक्षात घ्या. आणि मे महिन्याचा हप्ता बऱ्याचदा या ठिकाणी वाट बघत असतात, मे महिन्याचा हप्ता कधी येणार आहे ते लक्षात घ्या. लाडक्या बहिणींनो, शेवटच्या आठवड्यामध्येच तुम्हाला मे महिन्याचा हप्ता भेटणार आहे. या ठिकाणी 24 किंवा 26 तारीख, 26 तारखेपर्यंत तुम्हाला मे महिन्याचा हप्ता भेटणार आहे. ही एक मोठी बातमी समोर आलेली आहे. तर अजून काही माहिती समोर आली तर नक्कीच तुम्हाला मी सांगणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, एक छोटा प्रश्न विचारतोय, तुम्हाला आतापर्यंत 10 हप्ते जमा झाले आहेत का? मे महिन्याचा हप्ता तुम्हाला आता वाटप होणार आहे. त्याच्यामुळे मला एकदा नाव तुमचं सांगा, जिल्हा सांगा आणि मे महिन्याचा हप्ता जर हवा असेल तर तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते जमा झालेत कमेंट बॉक्समध्ये सगळ्यांनी पटपट सांगायचंय. सर्व ताईंनी एकदा ह्या कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. चला इथेच थांबूया. काही अडचणी असतील कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.